Hello everyone, welcome to my channel. This is Bharat Vaure. आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडतात. शेतजमिनी आणि प्रॉपर्टी मधून गुन्हे घडतात. मोबाईलवर एखादी लिंक येते, त्या लिंकवर क्लिक केल्याबरोबर त्या व्यक्तीच्या खात्यामधून पैसे गायब केले जातात. कधी कधी मोबाईलवर एखादा मेसेज येतो, त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असते की तुम्हाला 5 लाखाचं बक्षीस लागलेलं आहे. ही रक्कम जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अमुक अमुक ॲप डाउनलोड करा. ते ॲप डाउनलोड केल्याबरोबर त्या व्यक्तीच्या खात्यामधून पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना डिजिटल अरेस्ट केल्या जाते. डिजिटल अरेस्ट करून सुद्धा लोकांकडून सायबर गुन्हेगार पैसे उकळतात. अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या देशामध्ये सध्या घडत आहे. ह्या घटनांमध्ये पोलीस आणि तपास यंत्रणा यांना खरा गुन्हेगार शोधून काढायचा असतो. तो खरा गुन्हेगार शोधून काढण्यासाठीच पोलीस आणि तपास यंत्रणा यांना फॉरेन्सिक सायन्स मदत करते. ह्या फॉरेन्सिक सायन्समध्ये करिअरच्या कोणत्या संधी आहेत ते आपण पाहूया. फॉरेन्सिक सायन्समध्ये फॉरेन्सिक सायंटिस्ट म्हणून करिअर करता येते, क्राईम सीन इन्व्हेस्टिगेटर म्हणून करिअर करता येते, त्यानंतर DNA ॲनालिस्ट म्हणून करिअर करता येते, त्याचप्रमाणे सायबर फॉरेन्सिक्स एक्सपर्ट म्हणून करिअर करता येते, त्याचप्रमाणे फिंगरप्रिंट एक्सपर्ट म्हणून करिअर करता येते आणि टॉक्सिकोलॉजिस्ट म्हणून म्हणजे जो विषामधला तज्ज्ञ असतो तो टॉक्सिकोलॉजिस्ट. त्यानंतर ह्या सगळ्या लोकांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी सरकारी डिपार्टमेंटमध्ये कुठे मिळते तर बघा, एक पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यानंतर फॉरेन्सिक्स लॅबोरेटरी आहे, त्यानंतर सरकारी तपास संस्था यामध्ये CID आणि CBI आहे, त्यानंतर सायबर क्राईम डिपार्टमेंट आहे आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळा आहे. एवढ्या सरकारी डिपार्टमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये पण या ठिकाणी भरपूर प्रमाणात संधी उपलब्ध आहे. आता आपल्या देशामध्ये नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी नावाची एक खूप महत्त्वाची आणि नामांकित अशी संस्था आहे. ही संस्था गांधीनगरला आहे. गुजरातला, गांधीनगर गुजरात आहे, गुजरात येथे आहे. ही संस्था नुसतं भारतातच नामांकित नाही, ही संस्था आशिया खंडामधली 1 नंबरची अशी संस्था आहे, जिनं तिची एक ब्रांच युगांडामध्ये सुद्धा ओपन केलेली आहे. ही संस्था 1 वर्षापासून 5 वर्षाचे अभ्यासक्रम राबवते. त्यामध्ये मुख्य अभ्यासक्रम BSc इन फॉरेन्सिक सायन्स, हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. त्यानंतर MSc इन फॉरेन्सिक सायन्स, हा 2 वर्षाचा PG कोर्स आहे. त्यानंतर डिप्लोमा इन फॉरेन्सिक सायन्स, हा 1 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. डिग्री कोर्स नाही, डिप्लोमा कोर्स आहे. त्या व्यतिरिक्त BSc MSc हा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स. त्याचप्रमाणे BTech MTech
हा सुद्धा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे. आता BSc आणि MSc ह्या कोर्सची फी पर सेमिस्टर 65,000 एवढी आहे. BTech MTech ह्या कोर्सची 90,000 पर सेमिस्टर. एवढी फी आहे. बाकी कोर्सची फी एक 5,000 पासून 20-25,000 20 ते 25,000 एवढी फी आहे. आता या फॉरेन्सिक सायन्स ह्या फील्ड मध्ये जर एंट्री करायची असेल तर बघा, BSc वाल्यांना CUET ही एक्झाम पास करावी लागते आणि BTech MTech यांना JEE मेन्स ही एक्झाम पास करावी लागते. जरी BSc MSc वाल्यांना CUET ही एक्झाम पास करावी लागते किंवा BTech MTech वाल्यांना JEE मेन्स ही एक्झाम पास करावी लागते, पण काउन्सिलिंग नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरूनच करावी लागते. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आता यानंतर पॅकेज किती आहे? BTech MTech यांना पॅकेज जवळपास 13 लाख ते 65 लाख एवढं पॅकेज आहे. हॉस्टेलची सोय या ठिकाणी अवेलेबल आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चार्जेस विद्यार्थ्याकडून घेतले जातात. त्याच्यासाठी ही एक्झाम CUET आणि JEE ही एक्झाम देण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया एलिजिबिलिटी काय? 12वी PCM PCB ग्रुपचे विद्यार्थी एलिजिबल आहेत. ओपन आणि OBC यांच्यासाठी 60% मार्क्सची अट आहे. SC आणि ST स्टुडंटसाठी 55% मार्क्सची अट. म्हणून विद्यार्थी मित्र, नुसतं इंजिनिअरिंग आणि मेडिकल सायन्स या क्षेत्राकडे न जाता विद्यार्थी आणि पालकांनी या क्षेत्राचा पण जरूर विचार करावा, कारण यामध्ये MBBS डॉक्टरांना सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत, वकिलांना सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत. अधिक माहितीसाठी मी सगळ्या प्रकारच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल फक्त माझं नाही तुमचं सुद्धा आहे.